चला सामन्याला सुरुवात होती. पहा उत्तम फेरीचा सामना असेल. सामना चालू आहे तो म्हणजे जेके स्पोर्ट दापोली विरुद्ध औदुंबर सॉरी जेके स्पोर्ट गुणवडे विरुद्ध औदुंबर लाडगर. हाय व्होल्टेज असतं यात काही शंका नाही. कारण दोन्ही खेळाडू असे आहेत, दोन्ही संघ असे आहेत की या संघांच्या नावांची छाप त्याने अनेक मैदानावरती केलेली आहे. कोण करते त्यांच्यात मोठा भाऊ ओंकार करदेकर जबरदस्त काहीतरी फेरबदल केलेला आहे. म्हणजे रणनीती वेगळी साधलेली आहे. कारण समोर संघ कोणता आहे जेके स्पोर्ट किंबवणे नावाजलेले संघ आहेत. आतापर्यंत तब्बल 5 चेंडू फेकलेले आहेत. 5 चेंडूवरती 5 सिंगल निघाल्यात. म्हणजे अजूनही या चेंडूवरती काय अपील केली जाते. काय चेंडू होता. माइंड ब्लोईंग चेंडू होता. जबरदस्त टप्प्याचा चेंडू होता. मात्र इथे नशिबाने साथ दिली. ट्रिपल ऍसिड होता वाचला. आज वाईट चेंडू आहे. धाव संख्या 8 दुसरीचा टप्प्यावर एक धाव संख्या 9. या संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व प्रेक्षकांना खणून ठेवण्यासाठी अमित साखरकर यांचं स्वागत करते. आमच्या औदुंबर क्रीडा मंडळातर्फे खरोखरच या स्पर्धेचा आनंद घेतला. दर्पण कर्जकर उभा बाहेरून टाळ्या वाजवते बघा. टाळ्यांच्या गजरात अमित साखरकर यांचं स्वागत करायचं आहे. चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधला. कोण आलाय गोलंदाजसाठी. आलाय उत्कृष्ट गोलंदाज. नाव आहे चैतन्य वेगवेकर. पुन्हा एकदा मैदानावरती फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूला सुंदर वळवलाय. 1 रनासाठी 1 रन धाव संख्येत भरपडते. धाव संख्या मात्र 15 या आकड्यावरती पोहोचली. पुन्हा एकदा चैतन्य फुलटॉस चेंडू. काय चौका तिला. बेस्ट फिल्डिंग. कारण आम्ही मगाशी म्हटलं ही चीनची भिंत आहे. महाराष्ट्राची चीनची भिंत. कारण ही भिंत अशी आहे ही तुटणं असंभव. कारण या भिंतीला बॉल लागला आणि अंकुशला आता खुश करावा लागेल आपल्या संघाला. कारण समोर असं चैतन्य पेडणेकर जबरदस्त गोल फिरकीचा जादूगर. आता मात्र स्वर चेंडू आलाय. निघालाय चेंडू मात्र निघालाय. पुन्हा एकदा चैतन्य पेडणेकर पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज. फुलटॉस चेंडूला वसूल करण्याचा प्रयत्न मात्र इथे डॉट येतोय. आवाज वाढवा. खेळाडू आता मात्र गरमागरमीचा पाऊस चालू आहे. एक चेंडू धाव घेतलेला आहे. 1 चेंडू धाव संख्या भरपटते. धाव संख्या मात्र पोहोचली ही 17 या आकड्यावरती. या षटकातील काही शेवटचे 1 2 3 4 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 1 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली 17. खतरा आलाय जबरदस्त. यस उंगली उठी दुर्घटना घडली. विकेटला दुसरं की विकेट रनआउटच्या वरती विकेट मिळाले. वा एका साईडला घडलंय आणि दुसऱ्या साईडला बिघडलंय. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो आपल्याला चैतन्य पेडणेकर याच्याकडून. वा त्याचा गेम पाहण्यासाठी त्याचे आई वडील इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चैतन्यचा हा खेळी आणि चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांसाठी. म्हणजे विचार केला तरी उपस्थित आहे. सेमीफायनलचा राऊंड आहे. 2 संघ जिंकल 2 संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू काय चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजाचं नाव अजित. काय अचूक टप्पा आहे याच्याकडे. जबरदस्त चेंडू. काय झालं
घडलं नाही बिघडलं एका साईडला खुशी तर दुसऱ्या साईडला ना खुशी. कारण पहा इथं महत्वाचा विकेट हुकमी एकटा बॉक्सआउट होतो. रणजित ओके सॉरी पटकवला होता हा तो सलील गर्देकर आता मैदानावरती आपल्या संघाच्या होतं खांद्यावरती घेताना दिसतोय. वा भाई वा काय अपील केली जाते. जबरदस्त अचूक टप्प्याचा चेंडू होता. हे स्पोर्ट करून प्रतिसाद दिला जातो आपल्या खेळाडूला. वा भाई वा जबरदस्त चेंडू. हॅलो आमच्या द्वितीय क्रमांकासाठी श्रीकृष्णार्था वॉटर स्पोर्ट यांचे सर्व परवा राज सुर्वे यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात आलेला आहे आणि त्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना आमच्या औद्योगिक कला मंडळाकडून त्यांचा 7 रुपये पुष्प देऊन त्यांचंही स्वागत करण्यात येईल. मुकेश सुर्वे यांचं वन भरगोटे सर्वे करवा प्रशांत नार्वेकर यांना मी विनंती करतो आपण त्यावेळेमध्ये बसायचं. प्रशांत नार्वेकर मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण का ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये जसं तुम्ही जसं सहकार्य लाभतो म्हणून ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो. कारण प्रथम क्रमांक चषक असो किंवा प्रथम क्रमांक काय होतं गेले 8 पारितोषिक असते हे पारितोषिक लाभतात म्हणून ही स्पर्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी होते. त्यामुळे सर्व जे देणगीदार आहेत सर्व पुरस्कर्ते आहेत त्यांचा मी अभिनय सागर सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा त्यामुळे सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं आभार व्यक्त करतात कोण हे जस बोरकर या शिवाय अचूक टप्प्याच्या शेवटी जबरदस्त सर्व काय याने गोलंदाजी केली. सर्वांनी जबरदस्त गोलंदाजी केली. सर्व धाव संख्या झाली. कंकड नाही ये माती का लाल है भूलिया कोई कंकड़ नहीं. समय बदल के रखेगा इतिहास लिखेगा भूल नहीं. समय बदल के रखेगा इतिहास लिखेगा भूल नहीं. इतिहास लिखेगा भूल नहीं. बॉलरचं नाव सगळं हेच ना. यस साईक वरती असेल गंधार. आता मात्र गंधार सुद्धा माघारी परतलाय. हो साईक वरती आलेला गंधार आता मात्र त्याच्या डोळ्यासमोर आले अंधार. कारण तो निघालाय माघारी परतलाय. यश तू ओंकार या निघाला आता मात्र अपील केली गेली. आता मात्र इथे जर का यश बोरकर सॉरी तेजस बोरकर जर का मध्ये नसता आता चेंडू मात्र गेला असता का बाउंड्री लाईन वरती डिफेंड झाला असता. यस अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची आहे. या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये धावांसाठी. 1 धावांवर धावसंख्या भर पडते. आता मात्र किती बॉल लागते 2 चेंडू बाकी 2 चेंडू मध्ये 8 धावांची करत असेल. तेजस बोरकर 2 चेंडू 2 चौकार लागावला का नाही. फील्डिंग मला असं वाटतंय की स्पोर्ट किंवा हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार का. या चेंडूवरती इतिहास इतिहास कोणी JK स्पोर्ट्स किंवा या संघाने विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. कारण JK स्पोर्ट किंवा हा संघ अंतिम